जय शिवराय मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न जानेवारी ते नोव्हेंबर यामधील असतील. मित्रांनो, पोलीस भरतीला 1 किंवा 2 प्रश्न हे चालू घडामोडीवरील विचारलेच जातात. त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, 2025 मध्ये COP30 हवामान शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल? ऑप्शन आहेत न्यूयॉर्क, पॅरिस, दुबई, बेलम. 2025 मध्ये COP30 हवामान शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल असा प्रश्न मित्रांनो आहे. कमेंट करून उत्तर सांगत चला. एक ने एक प्रश्न पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बेलम. बेलम हे ब्राझीलमधील एक शहर आहे. 2025 मध्ये COP30 हवामान शिखर परिषद ही बेलममध्ये होणार आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. दुसरा प्रश्न, प्रो कबड्डी लीग 12व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले? ऑप्शन आहेत पाटणा पायरेट्स, दबंग दिल्ली, पुणेरी पलटण, यू मुंबा. प्रो कबड्डी लीगच्या 12व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले? महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला विचारलं जाऊ शकतो यावर. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल दबंग दिल्ली. प्रो कबड्डी लीगच्या 12व्या आवृत्तीचे विजेतेपद दबंग दिल्ली आहे. तसेच पुणेरी पलटण हे उपविजेतेपद आहे. उपविजेता. लक्षात ठेवा, दोन्हीपैकी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. विजेता आणि उपविजेता. विजेता आहे दबंग दिल्ली आणि उपविजेता पुणेरी पलटण. चला पुढील प्रश्न, स्टारलिंक सोबत करार करणारे कोणते राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरले? स्टारलिंक सोबत करार करणारे कोणते राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरले? ऑप्शन आहेत दिल्ली, केरळ, गुजरात, महाराष्ट्र. स्टारलिंक या कंपनीसोबत करार करणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर महाराष्ट्र. महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे स्टारलिंक या कंपनीसोबत करार करणारे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, बुकर पुरस्कारासाठी निवडलेले द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन आहेत रस्किन बॉन्ड, बानू मुस्ताक, किरण देसाई, अरुंधती रॉय. बुकर पुरस्कारासाठी निवडलेले द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल किरण देसाई. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. किरण देसाई यांनी द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक लिहिले आहे. पुढचा प्रश्न, देशाचे 53वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? देशाचे 53वे सरन्यायाधीश कोण बनणार आहेत? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंट करून उत्तर सांगत चला मित्रांनो. देशाचे 53वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. देशाचे
53वे सरन्यायाधीश कोण बनणार आहेत? तर सूर्यकांत शर्मा हे बनणार आहेत. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, सध्याचे सरन्यायाधीश आहेत न्यायाधीश भूषण गवई. हे महाराष्ट्राचे आहेत, लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे. तसेच हे 52वे सरन्यायाधीश आहेत. 52वे, लक्षात ठेवा, भूषण गवई हे 52वे सरन्यायाधीश आहेत. पुढील प्रश्न, भारतातील पहिले अत्यंत गरीबमुक्त राज्य कोणते राज्य बनले आहे? ऑप्शन आहेत हिमाचल प्रदेश, केरळ, बिहार, सिक्कीम. भारतातील पहिले अत्यंत गरीबमुक्त राज्य कोणते राज्य बनले आहे? तर केरळ राज्य. अत्यंत गरीबमुक्त राज्य केरळ राज्य बनले आहे भारतातील पहिले. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन आहेत सायरस पूनावाला, सुधा मूर्ती, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी. मित्रांनो, 2025चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना 2023चा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला होता, प्रदान करण्यात आला होता. तसेच 2024 सुधा मूर्ती यांना देण्यात आला होता. पुढील प्रश्न, देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत कोठे उभारली जाणार आहे? ऑप्शन आहेत वाढवण बंदर, पारादीप बंदर, कांडला बंदर, कोचीन बंदर. देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षण भिंत कोठे उभारली जाणार आहे? तर वाढवण बंदर. वाढवण बंदर येथे सर्वाधिक लांबीची संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. वाढवण बंदर हे येळवंडी नदीवर आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारला गेला आहे मित्रांनो, वाढवण बंदर कोणत्या नदीवर आहे? मागील वर्षी विचारलेला प्रश्न. चला पुढचा प्रश्न, फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 कोठे आयोजित केला आहे? फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 कोठे आयोजित केला आहे? ऑप्शन आहेत गुजरात, कोलकाता, गोवा, महाराष्ट्र. फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 हे गोव्यामध्ये आयोजित केला आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, स्वच्छ वायू सर्वेक्षणात महाराष्ट्रातील कोणते शहर हे देशातील अव्वल क्रमांकावर आहे? ऑप्शन आहेत पुणे, अमरावती, नाशिक, नागपूर. स्वच्छ वायू सर्वेक्षणात महाराष्ट्रातील कोणते शहर हे देशातील अव्वल क्रमांकावर आले? तर अमरावती. लक्षात ठेवा, अमरावती हे राज्य देशातील पहिल्या क्रमांकावर आले आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनल्या? भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला
फायटर पायलट कोण बनल्या? ऑप्शन आहेत आस्था पुनिया, अनुजा पांडे, नुपूर अवस्थी, शैलजा गोंडे. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनल्या आहेत? तर आस्था पुनिया. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 विजेता कोण ठरले आहे? 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये कोण विजेते ठरले आहे? ऑप्शन आहेत मेरी डॅनियल, बोनी ग्रेबेनियल, नंदिनी गुप्ता, ओपल सुजाता. 2025च्या 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये ओपल गुप्ता विजेता ठरले आहेत. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत शांता रंगास्वामी, अशोक कुमार माथुर, विवेक मेनन, रंजना प्रकाश देसाई. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी रंजना प्रकाश देसाई यांची निवड करण्यात आली आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. विल द विन ही मोहीम कोणी सुरू केली आहे? विल द विन ही मोहीम कोणी सुरू केली आहे? ऑप्शन आहेत IOC, BCCI, ICC, फिफा. विल द विन ही मोहीम कोणी सुरू केली आहे? तर ICCने विल द विन ही मोहीम सुरू केली आहे. मित्रांनो, कमेंट करून उत्तर सांगा ICCचा फुल फॉर्म. कमेंटमध्ये उत्तर सांगा मला ICCचा फुल फॉर्म काय आहे, तसेच BCCIचा पण फुल फॉर्म सांगा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन आहेत न्यूयॉर्क, लंडन, मॉस्को, पॅरिस. तर लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, कोणते राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनले आहे? कोणते राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनले आहे? ऑप्शन आहेत गोवा, सिक्कीम, केरळ, हिमाचल प्रदेश. देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते बनले आहे? तर केरळ. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारत तिबेट सीमा पोलीस ITBPचे महानिदेशक सध्या कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे आणि विचारला जाऊ शकतो. भारत तिबेट सीमा पोलीस चे महानिदेशक सध्या कोण आहेत?
प्रवीण रंजन, प्रवीण कुमार, वीरेंद्र वस्य, मनोज पांडे. ITBPचे महानिदेशक सध्या कोण आहेत? तर प्रवीण कुमार. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 2025 मध्ये लामा 4 मॉडेल कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे? ऑप्शन आहेत गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, ओपन AI. 2025 मध्ये लामा 4 मॉडेल कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे? तर मेटा कंपनीने. लक्षात ठेवा, मेटा कंपनी ही मार्क झुकरबर्ग यांचे आहे. म्हणजे की फेसबुकचे जे मालक आहेत तेच मेटाचे मालक आहेत आणि यांनीच लामा 4 मॉडेल लॉन्च केले आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्टी गव्हर्नर कोण बनले आहेत? भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्टी गव्हर्नर कोण बनले आहेत? लक्षात ठेवा, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI. शॉर्ट फॉर्म, भारतीय रिझर्व्ह बँकेचा शॉर्ट फॉर्म आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. डेप्टी गव्हर्नर कोण बनले आहेत RBIचे? तर शिरीष चंद्र मुर्मू. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचे नवीन नाव काय आहे? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचे नवीन नाव काय आहे? ऑप्शन आहेत पेशवा बाजीराव प्रथम, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती राजाराम महाराज, लोकनेते DB पाटील यापैकी नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचे नवीन नाव आहे लोकनेते DB पाटील. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, 2025चा भौतिकशास्त्र क्षेत्रातला नोबेल पुरस्कार कोणाला दिला आहे? भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2025चा कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन आहेत जॉन मार्टिनियस, जॉन क्लार्क, मिशेल डेवोरेट आणि वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, 2025चा भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार या तिघांना दिला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल वरीलपैकी सर्व. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारताचे 91वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहे? भारताचे 91वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर राहुल VS. राहुल VS हे भारताचे 91वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, अलीकडे कोणत्या देशाने पहिले AI आधारित संसद सहाय्यक प्रणाली सुरू केली आहे? महत्त्वाचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने पहिले AI आधारित संसद सहाय्यक प्रणाली सुरू केली आहे? ऑप्शन आहेत भारत, रशिया, जर्मनी, जपान.
कोणत्या देशाने पहिले AI आधारित संसद सहाय्यक प्रणाली सुरू केली आहे? तर जपानने. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश अव्वल ठरला? ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश अव्वल ठरला? ऑप्शन आहेत ब्राझील, रशिया, अमेरिका, ब्रिटन. तर अमेरिका हा देश ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स 2025 मध्ये अव्वल क्रमांक देश ठरला आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. अलीकडे भारतातील कोणते राज्य ग्रीन एनर्जी हब घोषित झाले आहे? भारतातील कोणते राज्य अलीकडेच ग्रीन एनर्जी हब घोषित झाले आहे? ऑप्शन आहेत दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र. अलीकडेच भारतातील कोणते राज्य ग्रीन एनर्जी हब घोषित झाले आहे? तर राजस्थान. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो, आपले चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळे एकने एक प्रश्न तुम्ही लिहून घेत चला. तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.